हॅलो फ्रेंड्स, तर आज संपलेलं आहे गव्हाचं पीठ, त्यामुळे बनवायचे आहेत घावणे. तर घावणे बनवण्यासाठी मी सकाळी आज तांदूळ भिजायला ठेवलेले होते, कारण आज संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी चपातीचं पीठ नव्हतं. पण भूक तर लागणार आहे, त्यामुळे काही ना काहीतरी करणं भाग आहे. तर मग सगळ्यांना आवडेल असं काहीतरी केलं तर मग एक एक टेन्शन जात नाही, कारण भात डाळ बनवलं तर ते सगळे खाणार नाहीत, त्यामुळे ते मला माहिती होतं. म्हणून मग मी विचार केला, चला आपण आज घावणे, चटणी आणि त्याचबरोबर बनवूया बटाट्याची भाजी. त्याच्यासाठी मग मी तांदूळ भिजायला ठेवलेले होते आणि मस्त अशी चटणी, घावणे आणि मस्त अशी बटाट्याची भाजी बनवलेली. तर आज मी वेगळ्या प्रकारची बटाट्याची भाजी बनवलेली. नेहमी जशी मी पिवळी बनवते, फक्त पिवळी भाजी बनवते, तशी बनवली नव्हती. आज थोडी चटपटीत आणि वेगळी बनवलेली होती. तर तुम्हाला जर माझी बटाट्याची भाजी बघायची असेल तर नक्की वर दिलेल्या ट्रायंगलवर क्लिक करा आणि त्या त्रिकोणावर क्लिक केलं की तुम्हाला माझ्या भाजीची रेसिपी नक्की मिळेल. तर मस्त असे मऊ बनलेले घावणे आणि चटणी खूप